जय शिवराय मित्रांनो, शिवचरित्राची फर्स्ट लेवल पास करून मी ईश्वरी आणि वेद गेलोय सेकंड लेवलला. त्याहून भारी गोष्ट ही आहे की आम्ही एक रात्र रायगडाच्या पायथ्याशी राहणार आहोत. आता आम्ही मस्तपैकी जेवण घेतो आणि झोपतो, कारण उद्या सकाळी आम्हाला निघायचंय रायगडावर. इथे मी, ईश्वरी, वेद, आमच्या प्रिन्सिपल शीतल साळुंके मॅम, अत्रे मॅम आणि धनेश सर सकाळ सकाळ रायगडाचं दर्शन घेतोय. तुम्हीही घ्या. नशिबवान लोकांनाच रायगड पाहायला मिळतो. आणि आज मी चौथ्यांदा रायगडावर चालली आहे आणि आत्ता आम्ही सर्वजण रोपवेची वाट बघतोय. इथे आमच्या भोळ्या बाबड्या मॅमसोबत एक प्रँक झाला. त्यांना वाटलं मी फोटो काढते, पण मी ॲक्च्युली व्हिडिओ काढत होती. तर तुम्हाला मॅमने असा एकदम गोड हाय केलेला आहे. गडाचं दर्शन घेणार म्हणून सर्वांचे चेहरे फुलासारखे खुळून निघालेत. आणि फायनली रोपवे सुरू झाल्यात आणि आता आम्ही रोपवेने जाऊ आपल्या रायगडावर. रायगडावर चौथ्यांदा जाण्याची जी एक्साइटमेंट मला होते ती मी शब्दात मांडू नाही शकत. आम्ही रोपवेची वाट बघत होतो आणि तितक्याच सरांना समजलं की वैदेही व्हिडिओ काढते. सगळे तिकडे बघा. आमच्या टीमचे 2 तुकडे झाले. साळुंके मॅम आणि अत्रे मॅम हे दुसऱ्या रोपवेने गडावर चालले होते आणि त्यांच्यानंतर आम्ही 4 जण जाणार होतो. आणि फायनली आम्ही गडावर चाललो आहे. तिसऱ्यांदा रोपवेमध्ये बसली आहे म्हणून काय एवढं वाटत नाही आहे. जेव्हा पहिल्यांदा बसली होती त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलाच असेल तेव्हा माझे काय हाल झाले होते. जर बघितला नसेल तर आत्ताच जाऊन बघा, चॅनलवर अवेलेबल आहे. पण काहीही बोला, रोपवेमधून दिसणारा निसर्ग, एवढं सुंदरता आपल्या महाराष्ट्राशिवाय कुठेच बघायला मिळणार नाही. हिरवगार झाडांनी, डोंगरांच्या रांगांनी, ढगांनी लपलेला स्वर्ग म्हणजे आपल्या शिवरायांचा प्रिय रायगड. वर जाताना एक सुंदर क्षण म्हणजे 2 डोंगरांच्या मधून हलकासा सूर्यप्रकाश येत होता. तो प्रसंग अगदी बघण्यासारखा होता. ते पाहून मला समजलं की रायगड हा स्वर्ग का आहे. नंतर धुक्यांमधून लपलेलं सर्व प्रदेशाचं दर्शन एकदम उंचावरून घेतलं. कोण म्हणतं आपला महाराष्ट्र सुंदर नाहीये? कधीतरी आपल्या रायगडावर घेऊन या, तेव्हा सुंदरता काय असेल ते समजेल. नाश्त्याचा व्हिडिओ काढताना मॅमचं रिॲक्शन, शेवटी परफेक्ट शॉट घेतलाच. आणि नंतर आम्ही थोडंसं रायगड दर्शन घेतल्यावर आमची सेकंड लेवलची परीक्षा देण्यासाठी अशा ठिकाणी गेलो जिथे आम्ही कधी विचारही केला नव्हता, आणि ते म्हणजे महाराजांचा राज दरबार. याहून आनंदाची गोष्ट अजून काय असू शकते? तुम्ही कमेंट करा. मागच्या व्हिडिओमध्ये मला हे दाखवता आलं नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांना दाखवते. गाईडने आम्हाला सांगितलं की गडावर 350 पेक्षा देखील जास्त इमारती आहेत. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे की आम्ही रायगडावर राज्याभिषेकाच्या काही दिवसा अगोदरच आलो आहोत. नंतर आम्ही सेकंड लेवलची परीक्षा दिली आणि आम्ही निकाल लागेपर्यंत रायगडाचं दर्शन घेत होतो. त्यांच्या स्वतःच्या पत्नीला माहिती नव्हतं की आपले पती स्वराज्य वेडा दिला. शत्रू गडाला वेडा द्यायला सांगून देईल का? गडाला वेडा जरीही 3 महिन्याचा पडला, 3 महिन्याचा, तर रायगड किल्ल्यावर असणाऱ्या 3000 लोकांना धान्य पुरेल एवढं धान्य या कोठाऱ्यात आतमध्ये ओतून ठेवलं जायचं. पहिला खड्डा 22 फूट आहे, दुसरा खड्डा 20 फूट आणि तिसरा खड्डा 15 फूट. एमर्जन्सी धान्य इथे साठवून ठेवलं जायचं. पण धान्यांचा मेन साठा कुठे आहे हो? कोल्हापूरमध्ये पन्हाळा किल्ल्यावरती आहे. तिथे गंगा, यमुना, सरस्वती, तिथे 3 धान्याची कोठार आहेत. तिथे त्याला अंबरखाना म्हणतात. पण रायगड किल्ला कोकणामध्ये मोडतो म्हणून आम्ही त्याला कणगी किंवा पे म्हणतो. पण जाणकारांची मतं अशी आहेत की चोरी, लबाडी, गुन्हा, गद्दारी करेल त्या गुन्हेगाराला पेशव्यांच्या काळामध्ये त्याच्यामध्ये ठेवलं जायचं आणि त्या टोकावरून त्याचा कडेलोट केला जायचा. पण शिवाजी राजांनी याच्यामध्ये कैदी हा ठेवला नाही. कारण असं आहे, समोर त्यांच्या राण्यांची महल आहेत, तिकडे महाराज राहायच्या आतमध्ये, इकडे खाली मंत्र्यांचे ऑफिस आहे. मग राजे याच्यामध्ये कैदी ठेवू शकत नसावे. याच्यामध्ये धान्य ठेवायचे म्हटल्यानंतर तुम्ही आम्ही त्याला काय म्हणणार? तर धान्यांचीच कोठार बोलणार. या इकडे खालच्या साईडला पडलेल्या इमारती वाड्या आहेत, त्या वाड्यांना म्हटलं जातं अष्टप्रधान मंत्र्यांचे कार्यालय ऑफिस आहे. महाराजांचे 8 मंत्री होते ना, मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निरावरावजी अनाजी पंत, रघुनाथ पंडित आणि बालाजी औजी हे महाराजांचे 8 मंत्री होते. स्वराज्याचा जो राजकारभार विस्तार होता, हा राजकारभार इथून खालून चालला जायचा.
म्हणून याला म्हटलं जातं अष्टप्रधान मंत्र्यांचे कार्यालय ऑफिस. तिथे आपण समोरून पाहिले ना, तेच हे मंत्र्यांचे वाडे. हे आहे धान्य कोठार. धान्य कोठार एक खड्डा बघा, तिन्ही खड्डे सेम आहे. धान्य वरून खाली ओताचे, खाली ओतलेलं धान्य लाकडी सिड्याच्या साह्याने किंवा रशीने ते धान्यवरती खेचून घेतलं जायचं. एकदा बघून घ्या तुम्ही, मग आपण राणीमल पाहू. मी तर गडावर जेव्हा जागा मिळेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपली सह्याद्री बघत होती. मी किती नशीबवान आहे की माझं गाव रायगड आहे. जायचं दोनच्याची गाड बांधून त्या टोकावरून त्याचा कडेलोट केला. शिवाजी राजांनी कडेलोट केला नाही, संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही. माल सावंत यांचा कडेलोट त्या टोकावरून केला. आज मी पहिल्यांदाच विजय स्तंभ आतून बघितला. मागच्या व्हिडिओमध्ये मी बघितला नव्हतं. आम्ही फक्त वरूनच हा विजय स्तंभ पाहिला होता, पण आज तो प्रत्यक्षात पाहिला. आणि ही जागा तर प्रत्येक मराठी माणसाला माहितीच असेल. हा म्हणजे होळीचा माळ. आणि समोर जे दिसतंय ते तर कोणालाच माहिती असं होऊच नाही शकत. ते म्हणजे आपल्या जगदीश्वराचं मंदिर आणि छत्रपती शिवरायांची समाधी. आणि ही म्हणजे आपली पूर्वीच्या काळातील बाजारपेठ. हे मराठी माणसाचं प्रेरणास्थान, शिवरायांची समाधी, हिरोजी इंदुलकरांचे महान कार्याचे प्रतीक. नंतर आम्ही पटापट पाय चालून नगरखानाच्या इथे पोचलो, कारण आता आमची होती थर्ड लेवल आणि ती होती रॅपिड फायर. तर ही माझी परीक्षा अत्यंत कठीण गेली, कारण प्रश्न हे अत्यंत कठीण विचारले गेले होते. मी ही लेवल पास होईल असे काहीच चान्सेस मला वाटत नव्हते. माझे मॅम आणि सर खूप घाबरलेले की मी पास होईल की नाही. मनात भीती वाटत होती, पण एक गोष्ट लक्षात आली की ज्या छत्रपती शिवरायांच्या विचारांवर आपण चालतो त्यांनी कधी हार मानली नाही, मग आपण का मानावी. आणि शेवटी निकाल लागला. मला वाटलं नव्हतं असं होईल. Results are शिवचरित्र परीक्षेमध्ये माझा 2रा क्रमांक आला. हे फक्त माझं यश नाही आहे, हे माझ्या शिक्षकांचं, माझ्या आईवडिलांचं यश आहे. आणि त्याहून अभिमानाची गोष्ट मला ही वाटते की जिथे शिवरायांनी भगवा रोवला, आपल्या मंत्रिमंडळांसोबत स्वराज्याचे निर्णय घेतले, तिथे मी एक नवीन इतिहास घडवून आले. माझ्या मॅमच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझ्यासाठी सर्वात मोठी ट्रॉफी होती. आणि अशा प्रकारे 4थ्यांदा आम्ही रायगड असा पाहिला.